गुड मॉर्निंग. ओम नमः. मी गीताच्या तुम्ही सर्व मैत्रिणीच्या मनापासून खूप खूप स्वागत. सकाळचे 8:30 पावणे 10 झालेले आहेत. चालला विचार मनामध्ये, कारण आज काही दिसून आलेले नाहीत आमच्या बरोबर आणि भरपूर सारा वेळ आहे आजच्या दिवशी. तो वेळ आता सत्कारणी लावता येते, म्हणजे जे काय आपले पेंडिंगचे काम आहेत ते करून घेता येते. कारण बरेच दिवसापासून चालले हे करावं ते करावं ते करावं, पण लेकरं ते बरोबर असल्यानंतर नाश्ता स्वयंपाक याच्यामध्येच अख्खा दिवस कधी जाते कळत नाही. आणि एकच दिवस भेटते गावाकडचा, तर गावाकडची थोडीफार स्वच्छता करून घ्यावी म्हणलं. पण दसऱ्याच्या वेळेला स्वच्छता केलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला काही करणं झालेलं नाही. अक्षरशः डब्बे सुद्धा पुसणं झालेली नाही. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे सगळे डबे आहेत आणि डब्यांना सगळे हात ते लागलेले आहेत. तसे डबे मला अजिबात घरामध्ये आवडत नाहीत. आणि आज वेळ आहे तर म्हणलं सगळं जेवढी काही आपल्याला क्लिनिंग करता येईल डब्यांची ते तर नक्की करून घेता येतील. तर अगोदर स्टीलचे डबे काढून घेणार आहे. जर्मनचे डबे अजिबात खराब होत नाहीत, कारण एक तर त्याला टोपणाला पेपर लावलेला असते आणि दुसरी गोष्ट त्याला कलर दिलेला आहे, त्याच्यामुळे डबे जास्त खराब होत नाहीत. आता फक्त मला स्टीलचे डबे आणि जे छोटे फार प्लास्टिकचे ते डबे आहेत किंवा काचाचे जे छोटे छोटे भरणे आहेत तर ते मला स्वच्छ करून घ्यायचे. आता ते नाश्ता सुद्धा झालेला नाही, कारण ह्यांनी गाडी धुवी लागली बाहेर जाऊन. मला ह्यांना कसंही गाडी धुवायला 1 तास लागते. 1 तासामध्ये आपली एवढी स्वच्छता होऊन जाते. आता वेळ वाया घालत नाही, पटपट डबे काढते आणि स्वच्छ करून घेते. सगळ्यात अगोदर कॉटनचं बेडशीट टाकून घेतलेलं आहे. खराब बेडशीट आहे, फाटलेलं बेडशीट आहे, पण सुती बेडशीट असल्यामुळे हे आपण मोठ्यामध्ये टाकून घेतले. आणि डब्याच्या बुडाला जे पाणी लागलेलं असते ते बेडशीट आपलं शोषून घेते. आणि त्याचबरोबर वाटाही खराब होत नाही, पाणी सगळीकडे ओल्लं होत नाही, वट्टा हा कोरडा राहते. त्यासाठी अगोदर बेडशीट मी टाकून घेतलेला आहे. आता मी डबे घासून आता त्या साईडला मी तुम्हाला डबे दाखवले होते, पण तिथं कसं थोडासा अंधार येत आहे त्याच्यामुळे अजिबात धूळ दिसली नाही. इथं आता थोडंसं ऊन आहे, इथून प्रकाश येत आहे खिडकीमधून. तर हे इथं बघू शकता तुम्ही, एवढी धूळ झालेली आहे डब्यांवरती. स्टीलचे डबे असल्यामुळे कसं जास्त वेळ लागणार नाही आपल्याला, पटपट पटपट डब्यामध्ये घासून होणार आहे. आणि जशी मी नेहमी घासते तशी घासून येणार आहे. टोपणा आणि डबे बाजूला करणार नाही, टोपणासहित घासून घेणार आहे, म्हणजे पटकन होणार आहे. अर्ध्या पाऊण तासामध्ये आपले सगळे डबे चकाचक होणार आहे. असं घासताना अजिबात वेळ लागत नाही आणि स्वच्छता तर पूर्ण होते. तर बघू शकतो की किती पटपट पटपट डबे व्हायला लागले. अजिबात स्टीलच्या डब्यांना वेळ लागत नाही. चला आता साबणाचे कसे डाग पडू नये, साबण तसं पांढरं पांढरं उमटून आपल्या डब्यांना म्हणून 5-6 डबे आपल्या घासून झाले तर लगेच आता धुवून पण घेते. अशाच पद्धतीने सगळे डबे धुवून घेते. फक्त आपल्या टोपणावरचं पाणी सरकून घ्यायचे, म्हणजे वाळायला पटकन ते वाळले जातात. एवढे डबे आपले घासून आणि धुवून झालेले, इथं स्वच्छ झालेत एकदम. आणि थोडं थोडं पाणी आहे याच्यावरती आणखी, बघू शकता तुम्ही. तर हे पाणी वाळायच्या अगोदर आपल्याला हे सगळे डबे पुसून घ्यायचेत, नाही तर मग डाग पडले कसं डबे छान दिसत नाही. छोट्या छोट्या भरण्या पण घासून घ्यायच्या आता, कारण त्याच्यावरती पण भरपूर सारी धूळ होते. आता एक ताट घेतले, कारण छोटे असल्यामुळे प्रत्येक वेळेस येरझाऱ्या करण्यापेक्षा एका ताटामध्येच ठेवून देता येते. जे एका वेळेला भरपूर सारं सामान आपल्याला एका वेळेला नेता येते. भरण्या सुद्धा मला टोपला असेल घासून घ्यायच्या. पुसून घेण्यापेक्षा कसं निरम्याच्या पाण्याने जर आपण घासलं थोडंसं, तर निरम्याच्या पाण्यामुळे डब्यांना एक चकाकी येते, चिकटपणा निघून जाते. त्याच्यामुळे आणि खळखळ पाण्याने धुण्यात येत आहे. जसं आपण कपडा ओला करून घेतला तेवढं पुसण्यात येत नाही आणि चिकटपणाही निघत नाही. त्याच्यामुळं निरम्याच्या पाण्याने खसखस घासून डबे पुसून मी ठेवत असते. मला तशीच सवय आहे.
कार्पेट टाकल्यामुळे कसं पुसायला सोपं जाते आणि लगेच स्वच्छ दिसतंय. त्यामुळे कसं पटकन डबे वाळे गेले आणि लगेच आता मांडून पण घेणार आहे मी. प्लास्टिकच्या भरण्याने ठेवून घेतलेले आहेत. बाकी ते स्वच्छ निघते. खळखळ धुतल्यानंतर चिकटपणा अजिबात राहिलेला नाही याच्यावरती. बघा सगळे डबे एकसारखे मांडून घेतले तर आणि किती मस्त वाटायला एकदम स्वच्छ स्वच्छ छानच वाटतात खरं. चला मला आता राडा काढलाच आहे. पिठाचे पण डबे लगेच घासायला घेतले. आता ते पीठ मी आता कॅरीबॅग मध्ये काढून घेतलेला आणि ह्या डब्याला कसं जर्मनचा कलर दिलेला असल्यामुळं चांदीसारखे असे चकचकी डबे दिसतात. एकदम मेहनत तर काहीच लागत नाही आपल्याला. आपलं किचन मस्त चमकायला लागले. छान वाटायले असं किचन स्वच्छ स्वच्छ बघून, कारण बरेच दिवस झालं स्वच्छता राहिली होती. आज फायनली आपली स्वच्छता झालेली आहे. तर मला हे पण सांगायचं होतं की पाठीमागचा जो व्हिडिओ आहे वयाच्या 45मध्ये सुद्धा असे ड्रेस खूप सुंदर दिसतात. तर त्या व्हिडिओला सोनाली ताई, अंजू, स्वाती ताई यांनी ना खूप सारी छान कमेंट लिहिलेली आहे. तर खरीच अशा कमेंट वाचल्या की मनामध्ये कसं उत्साह येते. तर मनापासून त्यांच्या तिघींच्याही खूप खूप धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. तर असाच प्रतिसाद राहू द्या. बाय.